अख्खा वावर फिर येऊन मुठभर शेंगा. ओ बापरे, उलगेल वावर मा बशी गई तू रे भाऊ. असं कोरं का शेंगा सापडायला पाहिजे मग चित लागस. असं हसत खेळत राह ना का म्हणा बी चित लागस. बाकी ना लोक हसाल बी कंजूशी करतस. आम्ही हसालता ना तू मोक्या हस रे उपडी जाशी रे. महाराज पक्की गॅरंटी आपला कीर्तन मा जर मन कोली ना आशिली ना कीर्तन विनोदाचा विषय नाही या मला मान्य. नुसता आषाढीशनी कीर्तन करणं ते काही योग्य नाहीये. पण मी चिंतनाला लागूनच विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण सांगू का हासांसाठी कीर्तन राहत नाही. पण मी मुद्दाम हासाडाना प्रयत्न करस. कारण काय माहितीये का रडावणारा त्या आजूबाजूमा बी राही राहणार आपण हासाडणारा बनी जाऊत म्हणतो. चुलत भाऊन डिकरानं फुई भाऊन माम भाऊन लगीन राह ना ते तुम्ही 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही बहिणी. बर त्या गाणं काय जनाबाईना लिखेल नाही काय मीराबाईना लिखेल नाही. त्या गाणं बी तसाच राहतात. कोणी टाकी अंगण काट शिलगाय देतून खाटले राखेल टाक दे चेटाट दे तिले. कोणी टाकी अंगण काट त्या गाणं म्हणू नका असं मी म्हणणार नाही. ती आपली परंपरा आहे टिकली पाहिजे. पण त्या गाणं जिथला जोरमा म्हणतात तिथला देवना बी बजणे जोरमा म्हणून. पहिल्या बाया निंदाल जायत ना तरी नेंता नेंता सुद्धा बजणे म्हणत मी ऐकेल शे. हे जाते मी बेटा यार विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची उधळण होते देवा अबीर बुक्याची. जाते मी बेटा या विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. कितलं गोड वाटे पहिले बरोबर आहे की नाही. आपण जुन्या बाया गट्यावर गाणं म्हणत त्या गटावर ना गाणं बी दुपारने बरे जर ऐकायला कानावर पड जात ना दाखलपणे रातभर बी झोपेल राय माणूस तरी त्यांना झोप लाग जाय. इतका आवाज होता त्या बाईसले आणि इतकं जोरमा म्हणत इतलं भारी म्हणत. आणि त्या गाणाच माहीन काहीतरी शिकासारखं राय. त्या मन गली माझ्या म्हणत ना आणि म्हणत दाखल पण ना बट्ट डोकामा फिट कर ठेवायचे मी एक बी गोष्ट डिलीट करेल नाही शे. माऊली बाबा हा दाखल पण मटेरियल सांगाय ठेवले ना तेच माग ही काय राय ना म्हण. हा आयरे साहेब आई खरं आहे बरं. हां पहिल्या बाया जुन्या बाईसले ध्यान माई जाईन. पहिले बाया गाणं म्हणत हाय आजी मायना ध्यान या मावशीन त्या सांगतील. पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत हे भाऊ बहिणी ना जगडा जगडा जाया कावन मा बहिणी ना डोळे पाणी बंधू मना पस्ताये मनमा. असाच होतात ना माडी. हा पहिल्या बाया जर लेकरेसले झोपाडेत ना तरी झोकावर गाणं म्हणत अडकू तरी आड जाई मना दादा निजी जाई. आणि आते आते डिंग डांग डिंग. तू त्याला दाखलपणे झोपाड आणता आणले डिंग डांग म्हण राहिनी तू मोठा व्हायचे डिंग डांग करतच येस घर. आपल्यावरच खेळशी सर्व. हा त्याला दाखलपणे डिंग डांग सांग राहिनी माय मग तू डिंग डांग करतच येसतो. हा भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. आपण त्यास ना मजाक ना गाणं ऐको ना डॉक्टर साहेब आयरे साहेब माऊली बाबा यस ना त्या मजाक नवीन भाऊ जायस ना गाणं पडी पडी ऐकी राहस मी लग्नेच मागवू का असा गाणं बी राहता साकू ते गाणं द्यास ना. कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेढा लाया हो गई खाने को तैयार. असंच राहस ना मन इथलं डोकं पिरस ना. मी ते मधला अंतरा काट टाकेले लड्डू लाया पेढा लाया मी आता मध मास सांग गू लाया लेणक लाया हो गई खाने को तैयार. या गाणं म्हणेस कवय उद्धार होईल. वजनात मस्त देवनं नाम चिंतन करो
अरे कुंती मातेच्या जीवनामध्ये एवढं दुःख होतं तरी कृष्ण भगवंत जाते वेळी विचारायला लागले, आत्याबाई मी चालला, काही मागायचं असेल तर माग ना. आत्याबाईनं सांगितलं, देवा कृष्णा माझ्या जीवनामध्ये दुःखाचं दे. का? जेव्हा जेव्हा दुःख असतं ना जीवनात तेव्हा तू माझ्या जवळ असतो आणि सुखात ठेवल्याच्या नंतर तुझा विसर पडतो रे. अचानक तुमले 1,00,000-2 लाख रुपये लॉटरी लागू द्या, 5-10 लाख रुपये अचानक भेटी जाऊ द्या, तुम्ही पहिले जाईन देवना पाय पडतस का? पहिला फोन व्यायले रास 10 लाख ना फायदा घ्या बरं का व्याई, म्हणजे सुख तुम्ही दुसराच पण वाटतस आणि घरमा काही नुकसान होय ना का फोन करा पहिले देवना मंदिर मा, देव बा तू बी काय खरा ना नाही रे भू. म्हणजे दुःख आल्याच्या नंतर भगवंताच्याकडे जातात. त्याच्यापेक्षा जीवनात दुःखच मागून घेतलं कुंती मातेने की भगवंत तू माझ्यापासून लांब गेलाच नाही पाहिजे, लांब गेलाच नाही पाहिजे. एवढं दुःख दिल्याच्या नंतर सुद्धा कुंती माते देवाची स्तुती करते. कशी? हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. स्तुती करावी त्या जगाच्या मालकाची, स्तुती करावी त्या जगाच्या मालकाची. बरोबर आहे की नाही? तुम्ही कोणता बिन शेंबड्या नवर देऊन बडाई मारतेस बहिणीवर. हा त्या गाणं म्हणू नका असं म्हणणार नाही, पण देवना गाणं म्हणत जा जास्त करीशी म्हणशात ना. मग आता त्या लग्नेच ना गाणं कोणतं जनाबाईनं लिखेल नाही का मीराबाईनं लिखेल नाही शेत, त्या गाणं अख्खा लबाड राहतात. आमनी गेली मग लगीन चालू होतं, एक काकू गाणं म्हण राहीन ती तथायनो ना मना दादा उना निमित्ते समजी गहुना माय मना हिरो उना, तथायनो ना मना बापू उना निमित्ते समजी गहुना माय मना गोविंदा उना. मी म्हणतो आपलं मुंबई जाणं काही शक्य होत नाही, आपल्या गावामा गोविंदा यायला देखील म्हणतो गोविंदा तर का नानमा थंडा पाणी गाय अंग दोयली ना म्हणे. जी काकू गाणं म्हण राही ती तीनकडे गो म्हणतं काकू मला गोविंदा काढू बहीण म्हणतं. तो लाईट ना खाली उभा होता तर दिके नाही इथला नियागार होता म्हणता गोविंदा आहे तू ना तवच ना मना भरोसा झुपडी घ्याय जातो ती लबाड रास म्हणता येत. तेवढं बरं आहे आजंगमा बट्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या, मन फराड बाकी आहे ना. मग खरं तर माऊली बाबा डॉक्टर साहेब या महिला मातांना बोलेली एवढा रविकिरण मोठा नाही आहे, पर मी जरा विनोद म्हणून बोलतो. हे तुमच्यासाठी नाही का, हसतो त्याला रोग नसतो, हसल्याच्या नंतर माणसाची तब्येत चांगली होते, म्हणून तुम्हाला विनोदात हसवण्यासाठी शेवटचे अभंग सोडेले. बरं मी अभंग सोडेले आहे विध्यान ठेवा ना, कारण यूट्यूबला ना याच व्हिडिओ जास्त व्हायरल होतात. मग बाकीना किडा पाडणारा महाराज आईच सांगाच का पहिले अभंग सोडेल रास रे, पण या मनमन आजूजी ना आलाय रे या पहिला टाकतात नाही रे. तुम्हाला बोलेल एवढा रविकिरण मोठा नाही. तुम्ही माझ्या माया माझ्या बहिणी आहात, तुम्हाला बोलून मी पाप करणार नाही, कारण आमच्या संतांची शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा आहे माया हो. तुम्हाला रविकिरण बोलेल एवढा मोठा नाही आहे, तुमचा अधिकार खूप मोठा आहे. पण मी एक विनोद म्हणून बोलतो, बोलू ना मग. राग नाही आण तुम्ही नको ना भाई अशा नका करा बहिणी सोन. हो ताई सोन आते पण अशी सवय पड जाय सासूल जड पडशात हो बहिणी सोन. शांत बसा, बोलू ना मग. राग नाही करत ना बहिणी. मी तुम्हाला बटाशना पाय पडीन माफी मागीन बोलच. बरं वास्तविक मना काहीच अधिकार नाही तुमले बोला ना, पण न जाणू खानदेश ना बायास ना मावर काय प्रेम आहे बिचारीस ना. मी काकर म्हणस तरी त्याबरोबर बाकर देतेस. हां म्हणजे मायले लेकरुनी भाषा जशी कडस ना तशा म्हणे काना देश ना माया असल्या म्हणा बोलणं कडस की अहो हासांसाठी बोलत भाऊ विनोदमा बोलत कोणतीच बाई डोकं लावायला येत नाही माले. हां गैर प्रेमशे बिचाऱ्या माऊलीस ना. बोलू ना बहिणी राग नाही करत ना पक्का ना. बाकी नाही बाय बोल बोल आमले माहिती तू नीचच आहे तू बोलशी बोल. नाही खरंच तुमचा खूप उपकार मानावा लागेल. मी विनोदात तुम्हाला इतकं बोलून घेतो तरी एक बी बाई राग करत नाही बिचारा. पहिले तर तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून माफी मागतो. एक विनोदात बोलणं राहतं अजिबात मनावर घेऊ नका. बोलू ना पण राग नाही करत ना बहिणीचं पक्क ना. खरंच ना. खरं सांगू का तुम्ही जातलं वाढत राहस पण
तुम्हाला गाणाच मला बाडी आपो एक गाणं म्हणते तुम्ही कोणतं ऐ नवरीना बाप गोडे उन्हा वाजा ग येरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा खरं रास का ते मोती पैरत उन्हा तो याद ना बोचकत बाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत ना एक नंबरनी लब्बाड जात राहत ततान्या बाईसनी आडी मन फराड राहायचे ना मग तुम्हाला गाणाच मला बाडी गरमा सुद्धा लबाडीच रास गरमा काय लबाडी रास यासनी तुम्ही आता येणं पण त्यांना पण पैसा लाया की जमा ठेवा संध्याकाळी या तुम्ही कुंटील शर्ट टांगी द्या जेवण करल्या तुम्ही रजावर उतरी जा झोपिल्या तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीला चालू असतो ना खिसा जामलाले तुम्हाला टीएल पैसा सांग 500 उपार देस तुम्ही सकाळ शर्ट घाला खिसा चेक करा 500 कमी वाटणार का रे मन की जमा 500 कमी दिख राहणार आको उलटा चोर कोतवाल कुडाटे आई मायनं वर तेन राहत तुमले अक्कल नाहीये मोबाईल काढा मग कुठे पाट टाका होते तुम्ही ओबा पटा बरोबर राह घ्या 500 गई घ्या तुम्हाला 500 जमा करस मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायलास तुम्हाला आत्माठी देस मन भावनिक आणि 2 ग्राम सोनं बनाय देणं आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मागाय तू याची आले दूध सापडे नाही आणि 2 ग्राम सोनं लिहिणं कसं पण पॉइंट आहे बरं माऊली बाबा पॉइंट आहे हाय माय जरी तुम्हाला पण चोरी चोरी सोनं बनावं पैसा असणं पण जर तुम्हावर काही संकट येऊ द्या ते चोरेल पैसा असणं सोनं जाऊ द्या मायर वालासनं बनायला सोनं सुद्धा काढ देस तुम्हाला पहिले संकटनं निवारण करल्यावर माय एवढी प्रामाणिक रास मन माय तुम्हाला संकटनं निवारण कर द्या जन्म बनायली द्या मला लागेस एवढी प्रामाणिक रास पण बरं का या बाबा लोकेच ना की गे असले मी काय सांगत नाही पण तरुण भाऊस ना पायपडी सांगत दादा गरमान गरमा पैसा लिहू नये मना जोडेना मित्र एकतले पैसा कमी पड राहतात पहिला पाणी पडी घ्या बायको पण त्यांनी पैसा कुठे राहतात 7,000 रुपये लिहिणार खत नाही करता बायको पण 7,000 रुपये खत लिहिणार 5 वरी जाय ना कर्ज पेड राहणार 18,000 लावाय का तरी 11,000 बाकी सांग राहिनी बाई मनजोडे होणार म्हणे महाराज मला सुधरीच राहिने नाही कोणती बँक मला लोन उचलाय काही कर्जच पिटी राहिने नाही अरे ओ आप्पा ती येडी बँक राहत रे ती बँकले सुधरत नाही रे व्याज कितलं लावा असं कोटे कोटे लबाडी झाकी नाही बहिणी माणूस मग नुसतं घर माझा असं बस का नुसतं गाणाच मला लबाडी का नाही रडामा सुद्धा लबाडीच राहत तुम्ही मौतमा जातेच बहिणी म्हणते गाडी माई उतरतात रडती ते खरं रास का काकू तुम्ही गाडी माई उतरतात तोंड जा की रडते ते खरं रास ओ सोनचिडी तुम्ही उतरतात तोंड जा की रडती जिथला त्या म्हातारामा जीव होता मग उतरान टाइमला ड्रायव्हरले का सांगते भाऊ मन चप्पल मधला सीट मग घालते भाऊ मग तुला चप्पल मा जीव होता का म्हातारामा तिथलंच नाही म्हातारीने जर कधी तोंड जाकेल राहिलं ना एकाच बाई तोंड जाकेल राहत 2 बाईसने हात धरेल राहत 2 बाईसने हात धरेल राहत त्या बाया सांगते ताई पुढे गटारी राहिने मला माहिती आहे बरोबर बोला म्हणजे तोंडले पडकं लायलो सुद्धा गटार देखी राहिली माय तुला कर रडामाची येते का एक नंबरनी बाळ जात राहत आहे बाईसनी यासनं रण ऐकीच नाही इथला आनंद वाटत ना काय काय शब्द आपला समोर अन्याय आणि अत्याचार होताना दक्तस आपण कारण आपले माहिती कोणता म्हातारा गाव म्हणा कितला नालायक होता असं आणि तो म्हातारा मरानंतर या माया असं बडाईना रडतीस ना हो म्हणा बापरे असं वाटस कितला मोठा महात्मा मरी घ्या वो आमना दोंडायचा आणि एक म्हातारा गोंदाय मग खाता खाता उपडी गे दोंडायचा ना नाही होत ऐ बंद करा भाऊ बना या आई दोंडायचं सांगायचा सामना दोंडायचा ना का म्हातारा गोयावर घ्या ते तो अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे महाराज मग आता दोंडायचा ना नाही मरणा ताना मरणाकडे मना बी कोण राहत नाही या शूटिंग अक्का ना अक्का टाक देतं मन थोडंफार बी कट करतात नाही या ते म्हातारा गोंदाई मा खाता खाता उपडी घे आणि गोंदाई मा खाणारा पुरा आनंद लेतस तेवढं बरं आडे बटात माड करीश येत आको पहिले तर मी यांना सांगतो माया हो माझा कीर्तनाची वेळ झालेली 12 वाजायला फक्त 10 मिनिटं बाकी आहेत 9 ते 11 कीर्तन असतं 1 तास जास्त होई घ्या तुमले माहिती ओव्हर टाईम ना कितला देना पडतं असं माझं आपलं आयरे साहेब केला इशारा जाता जाता कारण रोज 5 वाजे घ्यात म्हणजे कुरपे फेकी निघाना टाइम राहत पण तुमले जर कधी 2-4 चाचे राहायला पुरा करले ना होते 2-4 माणसेस ना जास्त दी देऊ कर टाका बहिणी विठ्ठल पहिले तुम्हाला सांगेल माया हो मांस मच्छी खाना गलत बात आहे मी हा इतका विनोद फिरवून सांगतो ना हाई इथलं मतदान नाही शे हाई महत्वानं नाही शे
पण हा इथलांसाठी सांगणं पडस का तुमले खेवाडत मला मेन मुद्दावर लेणं पडस म्हणजे फिरायचं सांगस मी. कारण काय माहितीये का, फोत्रा मुद्दाना नाही शेतस, पण शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणं होते ते फोत्रा संगे ठेवणं पडतस. त्यांना मुळे बाकीना पोत्रा शेतस, पण पोत्राशिवाय शेंगदाणा सुरक्षित राहत नाही मनीषी नाही बटं सांगणं पडस मला. एवढं ध्यानमा ठेवा ना. तुमले पहिले पायपडी सांगस मांस मच्छी खाणं आपलं काम नाही शे. मांस मच्छी तोच खाऊ शकस जो जिभेनं पाणी पितो, तो प्राणी मांस मच्छी खाऊ शकतो. मग जिभेनं पाणी पिणारा प्राणी कोण? तुमना डोळ्यासमोर कोण येस? कुत्रा, आको, मांजरी. म्हणजे जिभेनं पाणी पिणारे प्राणी मांस मच्छी खाऊ शकतात. मग जिभेनं पाणी पिणाऱ्या प्राण्यांमध्ये डोळ्यासमोर येतो पहिले कुत्रा, आणि नंतर मग मांजरी. मग मटन मासा कोण खास? कुत्रा आणि दखाबा. तुम नाही तर मी एकला काय करतो? मी तर कधी एकला येईल कोण बरेल घरमध्ये दाती घालली. मटन मासा खायचा नाही माया हो. थोडक्यात सांगतो तुम्हाला, हे लोक मला उघडं बोलायचं आवडतं, कीर्तनात इतकं स्पष्ट बोलायला नाही पाहिजे, पण जोपर्यंत बोलत नाही तुम्हाला कळत नाही तोपर्यंत माझ्या बोलण्याला अर्थ नाही आहे. हे लोक मटण मासे घेऊन येतात, तुम्ही कापताना तुमचा पावशीवरचा किंवा सुरीवरचा थोडा तोल जाऊ द्या. ती जखम ते कापण्याच्या वेळेस तुमचा बोट कापला जाऊ द्या. नुसतं बोटाला थोडी जखम झाली तरी 8 दिवस जेवणाला त्रास होतो. तुमचा नुसतं बोटाला जखम झाली, पूर्ण शरीराचा बोट फक्त थोडासा तुकडा आहे तरी त्याला झालेलं दुःख तुम्हाला सहन होत नाही. एका मायच्या लेकराला कापून खातात. योग्य आहे का ते? योग्य आहे का? अजून सांगू का, यांना बोलत नाही तुम्हाला मागच्या वर्षापासून म्हणजे 1.5-2 वर्षापासून सांगतोय तुम्हाला आहे ना. मी जर आता मायची सुरुवात सांगितली ना, माय बोलायला सुरुवात केली ना, तर मायचं चरित्र सांगताना आमच्या सगळे महाराज मंडळी माझ्या सकट पहिलं गीत गातील, आई माझी मायेचा सागर. बरोबर आहे ना? आई माझी मायेचा सागर. तुम्हाला मायेचा सागर, दयेचा सागर म्हणतात. का म्हणतात? तुमचा पोरगा जर आजारी पडला ना, तर दिवसभर कितीही राबलेल्या असल्या ना तरी सुद्धा रात्री 4 वेळेस उठतात. मायमन पोऱ्याला ताप त्यांनी बऱ्या घ्यावी. तुमना पोरगाना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही. तुमना पोरगाना पायमा जर काटा मुडेला असेल तरी रात्मा 4दा उठीन चेक करते. मायमन पोऱ्याना पाय त्याने सुजी घ्यावी. म्हणजे तुमना पोरगाना पायमाना काटा सैन होत नाही, तुमना पोरगाना अंगमाना ताप सैन होत नाही, दुसऱ्याना पिलू कापीन खाई जातेस. तुमले दयेना सागर कसं म्हणा ना? तुम्ही दया दाखवा, मुक्या प्राण्यावर तुम्ही दया दाखवा. आज रामनवमी पहिला दिवस आहे सप्ताचा, आणि त्यातल्या त्यात रवी किरण महाराजांना ऐकलंय आज शपथ घ्यायची, माझ्या चुलीवर मटण मासा मी बनवणार नाही अशी शपथ घ्यायची. मला तुम्ही जर ठरवलं ना, हे आपोआप सुधारतील. तुम्ही जर रांधाना बंद करते ना, त्या का गलीमात आल्या फिरावतील का? बरोबर आहे की नाही? काही बाया सांगतीस महाराज त्या म्हणा ऐकत नाही ना. का बा ऐकत नाही? का बा ऐकत नाही? तुमना ऐकत नाही त्या. तुमना ऐकीस नाही, बाकी नाचनी सगळी बहीण घर जावा ना सोड दिले. मग तुमना ऐकीन मटण माझा सोडवत नाही का त्या? तुम्ही फक्त समजाडीन सांगा त्यासले. मी तुमच्या पाया पडून सांगतो, मटण मासा खाणं गलत बात आहे. अजून सांगतो, हो वेळ कमी आहे, सांगाणं बी जरुरी आहे. कारण ते सांगाव नाही मला बी शांतता लागाव नाही. हां, आणि मन चित लाग जायले लोक चांगला आहेत बा असं, म्हणजे बर पडी बा असं. फक्त 2-5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. मला फक्त एवढंच सांगायचं की मटण मासा खाऊ नका. कारण एक बकरीकडे खाटकी जात होता. खाटकी बकरीकडे जात होता. खाटकीच्या हातात सुरी होती. बकरीला कापण्यासाठी जात होता. त्या बकरीनं त्या खाटकीकडे बघितलं आणि हसायला लागली. खाटकी रागावला, का ग बकरी, मग हातात सुरिया, तुला काही क्षणात कापणारा, तू काही क्षणात मरणारा, तुला मरण्याचा डर नाही, तू हसत्या, तुला कळतंय अक्कल आहे का तुला? अगं काही क्षणात मरणार आहे तरी तू हसत्या. त्या बकरीनं सांगितलं, खाटकी दादा तुझ्या हातात सूर्य, तू माझ्याकडे चालून येतोय, मला कापणार आहे, काही क्षणात कापशील, काही क्षणात मी मरणार आहे, पण हसण्याचं कारण तर ऐक. म्हणले सांग ना बकरी, काहून हसत्या? खाटकी दादा तू मला काही क्षणात कापणार आहे, काही क्षणात मी मरणार आहे, पण मला हसायला एवढ्यासाठी येतंय. खाटकी दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्ला रे, आयुष्यभर फक्त चारा खाल्ला तरी मला असं मरावं लागतंय, तू मला कापून खाशील, तुझं मरण कसं होणार आहे? म्हणून माझी एक रिक्वेस्ट असेल, जास्त वेळ घेणे नाही, 12 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत, जागी सेवेला पूर्ण विराम असेल, जितकं होता होईल ना. सप्त्याची किती वर्ष झाली याला महत्व नाही, सप्ताह किती वर्षापासून चालू आहे याला किंमत नाही, या सप्त्यामध्ये मारकरी किती झालात त्याला किंमत आहे.
नुसतं सप्त्याची वय मर्यादा वाढवू नका. माडकरी वाढत असतील तर सप्ताह करण्याला अर्थ आहे, नाहीतर मग अन्न हप्ता दिसणे काही फायदा नाही. सप्ताह म्हणजे फक्त अन्न हप्ता वसूल वय राहणार. तुम्हावर परिवर्तन कत वय राहणार. परिवर्तन तवय होईल. कमीत कमी एका सप्त्यामध्ये तुमचं गाव मोठं आहे, 50 तरी माडकरी झाले पाहिजे, म्हणजे समजायचं सप्ताह सक्सेस झाला. हा रिक्वेस्ट असेल, होता होईल तेवढं माडकरी व्हा, गड्यात माड घाला. देता आलं तर एकमेकांना प्रेम द्या, कारण आमच्या संतांची शिकवण आहे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. एकमेकांचा द्वेष करणं बंद करा, कारण द्वेष केल्याच्या नंतर आपल्या मनात अधिक द्वेष निर्माण होतो. देता आलं तर प्रेम द्या. आणि मी लहानपणी ऐकून घेतलेलं आहे बरं का, या बाबा लोकांना सांगत नाही मी, हे अनुभवी आहेत. याच परमार्थ मग पोट भर जायले. ज्या नवीन आहेत त्यासले सांगस. रस्त्याने एक साधू महात्मा चालत होता. माऊली बाबा एक दारू पिणारा माणूस जवळ गेला. जवळ गेल्याच्या नंतर साधू बाबा सांगायला लागला, बाबा मुझे आपके साथ आना है. कोई बात नहीं बेटा, तुझे मेरे साथ चलना है तो चल मेरे साथ में. बाबा मैं शराब पी रखी है, मुझे कोई दिक्कत नहीं, चल बेटा. बाबा मी मटन मासा खाल्लेला आहे. म्हणे चाल. बाबा माझ्याकडनं भरपूर पाप झाले. म्हणले तुला यायचं असेल तर चल, जे पण करायचं तो करणार आहे, माझं काय आहे. म्हणे बाबा मी दारू पिलेला आहे, सट्टा खेळतो, जुगाड खेळतो, मी पाप केलेलं आहे, इतकं सगळं केल्याच्या नंतर तुम्ही मला चल म्हणता. त्या साधू महात्म्यानं सांगितलं, भाया ही गोष्ट सांगू का. म्हणे काय. ज्यानं तुला जन्माला घातलं, ही सृष्टी त्याची आहे, त्याला तू चालतोय, नाही चालायला मला काय कारण असू शकतं. सृष्टी त्याची, त्यानं तुला जन्माला घातलंय, त्याला तू चालतोय, मला नाही चालायला काय कारण आहे. म्हणून माणसानं दुसऱ्याचा द्वेष नाही बघायचा, करता आलं तर प्रेम करा. म्हणून थोडं विनोदात सांगण्याचा प्रयत्न करतो ना. असा लोके राहणार का मग चित लागस, सहज बोल राहणं तरी अशी राहणार. आणि मला पक्की गॅरंटी माऊली बाबा, या लोके जर कधी आपला कीर्तन मासा दिल पोलिसने अशी लिहिते ना, 6 महिना अटॅक येऊन आपली गॅरंटी. 6 महिना अटॅक येऊन आपली गॅरंटी. मग बाकीना लोके म्हणतच होते, मग 6 महिन्यानंतर काय करा ना, आपण 50 दी टाका ना. मरण नाही म्हणल्यावर काय. विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबराय सांगत होते, रूप पाहता क्षणी मी सुखी झालो. मग स्वतःच्या बुद्धीनं माऊली ज्ञानोबरायांना क्वेश्चन केला, माऊली तुम्ही रूप पाहता क्षणी सुखी झालात, असं काय बघितलं. माऊलींनी गोड सांगितलं, बुद्धीशी संवाद. स्वतःची बुद्धीच माऊलींना सांगत होती, तुम्ही पाहिल्याच्या नंतर सुखी झालात, रूप पाहता क्षणी तुम्ही सुखी झालात, असं पाहिलंय काय. कोणाला बघितल्याच्या नंतर तुम्ही सुखी झालात. तेव्हा माऊली ज्ञानोबराय सांगतात, अगं बाई त्याला बघितलं. कोणाला. तो विठ्ठल जो पंढरपुरात विटेवर उभा आहे ना, त्याला मी बघितलं. बुद्धीचं तरी रिप्लाय येत नाही, बुद्धी काहीच बोलत नाही. माऊलींना वाटलं बुद्धीला कळलं नाही वाटतं. पुन्हा सांगितलं, अगं बाई तो विटेवरचा मालक नाही समजत तुला. अगं तो माधव जो गोपिकांसोबत रास क्रीडा खेळतोय ना, त्याला मी बघितलं. महाराज सांगतात अभंगाच्या द्वितीय चरणात, तो हा विठ्ठल बरोबर, तो हा विठ्ठल बरोबर, तो हा विठ्ठल बरोबर, तो हा विठ्ठल बरोबर.
बघितलं, त्या विठ्ठलाला बघितलं. बुद्धीने सांगितलं, बोलू नका. बुद्धीने सांगितलं, माऊली तुम्ही आत्ताच बसले नामचिंतनाला आणि बसल्याच्या नंतर लगेच भगवंताचं दर्शन झालं तुम्हाला. लगेच विठ्ठलाला बघितलं, लगेच त्या महादेवाला गोविंदाला बघितलं. देव एवढा स्वस्त आहे का सहज भेटून जातो? जपी तपी संन्यासी साधूंनी पूर्ण आयुष्य खर्च केलं, त्यांना पूर्ण आयुष्यभरात देव दिसला नाही आणि तुम्ही बसल्या जागी लगेच भगवंताची प्राप्ती झाली. एवढं कसं शक्य? माऊली सांगतात, बाई बसल्या जागी भगवंत भेटला, आत्ताची वेळ नको बघू. जन्मोजन्मी त्याच्या सोबत आहे, बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, नाही का? अगं जन्मोजन्मी त्याच्या सोबत आहे म्हणून या जन्मामध्ये बसल्या जागी त्याची प्राप्ती झाली. आणि जर का भगवंताची बसल्या जागी प्राप्ती करून घ्यायची असेल तर आमच्या संतांनी पर्याय व्यवस्था करून ठेवली आहे, ती म्हणजे हातानं टाळी मुखानं नामचिंतन. हा कलियुगाचा बेनिफिट आहे. कलियुगामध्ये ना खूप मोठ्याला यज्ञ करायची गरज नाही, खूप मोठं नामजप करत बसायची गरज नाही. तुम्ही बसल्या जागी जर नुसतं भगवंताचं नामचिंतन केलं तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती होते. क्योंकि कारण पहिले ना द्वापार युगामध्ये, सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल ना, हत्तीची सोंड असते का, हत्तीची सोंड, त्या सोंडे एवढी धार लावावी लागत होती गावरान तुपाची, यज्ञ करावे लागत होते, तेव्हा भगवंताची प्राप्ती होत होती. पण कलियुगाचा हा एक फायदा आहे, काय? हे कलियुगा माझी करावे कीर्तना, कलियुगा माझी करावे कीर्तना, कलियुगा माझी, हो कलियुगा माझी, कलियुगा माझी करावे कीर्तना, 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 कलियुगा माझी करावे कीर्तना. तेने नारायण भेट देई, तेने नारायण भेट देई, तेने नारायण भेट देई, तेने नारायण भेट देई. कलियुगा माझी, कलियुगा माझी, कलियुगा माझी करावी कीर्तना, तेने नारायण भेट देई, कलियुगा माझी करावी कीर्तना, कलियुगा माझी करावी कीर्तना, कलियुगा माझी करावी कलियुगामध्ये बसल्या जागी जर अंतकरणापासून देवाचा धावा केला ना तर भगवंताची प्राप्ती होते. तुम्ही म्हणसान महाराज मग देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी पैसे पाहिजे का? श्रीमंत ए पुराव गप्प सारे, भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल मग फक्त पैसेवाल्यांनीच करायची का? अजिबात नाही. इथं तो भेदभाव होतच नाही. माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जातीपात्याला किंमत नाही, गरीब श्रीमंतीला किंमत नाही. इथं फक्त अंतकरण शुद्ध असलं की भगवंताची प्राप्ती होते. भिल्ल समाजाची शबरी महाराज, भिल्ल समाजाची शबरी होती, पर शबरीची उष्टी बोरं माझा जगाचा मालक खातोय. किती उदार अंतकरणाचा. त्यानं नाही जात बघितली आणि जात ज्यानं बघितली त्याला फिरून तिची उष्टी बोरं खायलाच लावली. तो म्हणजे साधूच्या रूपात लखन होता 14 वर्षाच्या वनवासात. शबरी मातेची उष्टी बोरं खात होते. म्हणजे तुम्हाला टाइम होई का उठा ना? नाही माल काय नाही, मी काय जबरदस्ती पैरू, जिथलं बिवार होतं तिथलं वय गे म्हण. हाय ते तुम्ही बसेले तू आवर राहिले म्हणे शिनार मुलांले ती टाक राहिनो मी. तुम्ही फक्त माल सांगा आवर रे आप्पा, मी लगेच आवरेली. विठ्ठल विठ्ठल कथा भाग तुम्हाला माहिती आहे ते सांगून मला वेळ खर्च करायचा नाही. या शबरी मातेनं वाट बघावी 82 वर्षाची होईस पर्यंत की जगाचा मालक येतोय मला भेटायला, आणि दररोज सडा रांगोळी करायची. प्रभू रामचंद्र येत आहेत म्हणून बोर चाकून ठेवायची. उष्टी बोर देवाला खाऊ घालायची नव्हती, पण भाव असा होता एकही बोर
आंबट बोर माझ्या जगाच्या मालकाला जाऊ नये म्हणून प्रत्येक गोड बोर चाखत होती आणि ते टोकरीमध्ये टाकत होती. आणि ती उष्टी बोर जेव्हा प्रभू रामचंद्र लखनजींना घेऊन गेले, सांगितलं भैया अरे अपनी माँ का प्रसाद है वही तू भी पाले. लखनजी म्हणे बापरे हाय बहीण ना उष्टा बोर का वाट रहा ना म्हणे आऊ भाऊ. आणि तो काय कोलगेट होता का ब्रश होता. नको ते विचार येत लखनजीना मनमा. लखनजीच्या हातात बोर दिली, लखनजीनं घेतली. प्रभूचं लक्ष नाही असं लखनजींना वाटलं. ती बोर दिली साईडला फेकून. बोर फेकून दिली, खाल्ली नाही लखनजीनी. पण भगवंत असा आहे कितीही कोपऱ्यामध्ये त्याची नजर जाते, कितीही कोपऱ्यामध्ये. काही काही लोकांना वाटतं ना मी दरवाजा बंद करून पाप करतोय कोणीच बघत नाही. दादा लोकांच्या नजरेत धूळ झोकू शकतो पण जगाच्या मालकात नजरेत नाही. तुम्ही चांगलं करा अथवा वाईट तो तुम्हाला पाहतोय. आणि माझं तत्व असं आहे लोक मला काय म्हणतील, लोक बघताय का नाही बघताय त्याच्यापेक्षा माझा जगाचा मालक मला पाहतोय हे मनात भाव असतात माझे. क्योंकि भाई मैं तो हर प्रोग्राम में कहता हूँ गुरुजी मुझे लगी शाम संग प्रीत कि दुनिया क्या जाने. हो मुझे लगी प्रभु संग प्रीत कि दुनिया क्या जाने. अरे क्या जाने भाई क्या जाने दुनिया क्या जाने. मुझे लगी प्रभु संग प्रीत दुनिया क्या जाने. मुझे लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने. लोकांच्या नादी लागायचं नाही. लोक कोल्ह्यात चांगला म्हणतात नाही. बरोबर आहे का नाही. ज्यासले किडा पाडान सवय आहे त्या चांगलं कस काय दखू शकतील. हा आणि किडा पाडणं सुद्धा रक्तामा दोष राहत. बर माल सांगा ना या लाईटी लावायचे त्या कसांसाठी लायला तो काका टोपीवाला बाबा लाईटी कसांसाठी लावतोस आपण. उजडकरांसाठी ना. उजडकरांसाठी ना. जटे उजडकरांसाठी लाईट लाव का तठेच किडा पडतो. जटे उजायकरां करता लाईट लाव तठेच किडा पडतस. पण माले असं सांगा हाव लाईट किडासले बेन बंद पडस का. वा वा. हा लाईट बंद नाही पडत. लाईटले पक्क माहिती या किडा उजी वय घेत पायटा लागून जगतीन मरीत जातीन या. बरोबर आहे ना. पायटे पायटे किडा मर जायला राहतात. मनीषी असा किडाच नाही वर्षे लागू नये बाबा. विठ्ठल विठ्ठल.